महागठबंधनचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार आणि लालू प्रसाद यादवांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी राघोपूरमध्ये अटीतटीची लढाई लढत अखेर विजय मिळवला। राघोपूर मतदारसंघातून तेजस्वी यादव यांनी 14,532 मतांनी आघाडी घेत अखेर विजयावरती शिक्कामोर्तब केलाय। भाजपच्या सतीश कुमार यांचा तेजस्वींनी पराभव केला। मात्र तेजस्वी यादव आपला मतदारसंघ राखण्यात यशस्वी ठरलेले असले तरीही त्यांच्या पक्षाला चमकदार कामगिरी करता आली नाही। 143 जागा लढवणाऱ्या राजदनं अवघ्या 24 जागा मिळवल्यात। विशेष म्हणजे 2020 मध्ये राजदनं 75 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवलेला होता। दरम्यान बिहारच्या निकालावरती राहुल गांधींनी एक पोस्ट करत आश्चर्य व्यक्त केलंय। बिहारचा हा निकाल खरोखरच आश्चर्यचकित करणारा आहे। काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडी या निकालाचा सखोल आढावा घेतील आणि लोकशाही वाचवण्यासाठीचे आपले प्रयत्न हे आणखी प्रभावी बनवतील असं राहुल गांधींनी म्हटलंय। राहुल गांधींनी एक पोस्टमध्ये काय म्हटलंय आपण पाहूयात। बिहारच्या त्या कोट्यावधी मतदारांचे मनपूर्वक आभार मानतो ज्यांनी महागठबंधनवर विश्वास दर्शवला। बिहारचा निकाल खरोखरच आश्चर्यचकित करणारा आहे। सुरुवातीपासूनच निष्पक्ष नसलेल्या निवडणुकीत आम्ही विजय मिळवू शकलो नाही। ही लढाई संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणाची आहे। काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडी या निकालाचा सखोल आढावा घेईल। लोकशाही वाचवण्यासाठीचे आमचे प्रयत्न आणखी प्रभावी करू, तर असे राहुल गांधी यांनी एक पोस्ट करत आश्चर्य व्यक्त केलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।